आई नाव कितें तुजें आनी कितकी वर्सां जाली तुमी दिवजा पेटयता आनी वार्षिक पेटयता आनी हो वर्धापन कितक्या हो 18 वर्धापन हां बरें नमस्कार. विघ्नहर्ता गणराया शिवशंभो शिवशंकर महादेव तसेच समस्त देवतांना सादर वंदन करून आपला सर्व नाट्य रसिकांचं आणि जे नाटकाचे आयोजक आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुभेदार तानाजी मालुसरे हे नाटक पाहण्यासाठी आपण उत्सुक आहात. हे माझं 30वं नाटक, ऐतिहासिक नाटक 6वं आणि असं हे नाटक पहिला प्रयोग होतो. आनंदाची गोष्ट आहे. पुढच्या वर्षी याच दिवशी याच नाटकाची पुस्तक येईल आणि या कलाकारांचे सगळ्यांचे फोटो त्या पुस्तकावर असतील. एका वर्षामध्ये होईल नाटक पुस्तकाचं प्रकाशन. आपल्या सगळ्यांना माहित आहे उद्या शिवजयंती. स्वराज्य स्थापनेसाठी शिवछत्रपतींनी जे अतोनात क्लास घेतले आणि आम्हा विशेषतः हिंदूंच्या धर्मरक्षणासाठी संस्कृती रक्षणासाठी जे मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापन केलं त्यामुळेच आम्ही आज इथं आहोत. त्यामुळे प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती आदर व्यक्त करायलाच हवा. आपणाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व्हायचं नाहीये तर आपली संस्कृती आपला धर्म आणि आपली जी देवस्थान आहे त्यांच्या संरक्षणासाठी जे होईल ते करायला हवं. कलाकार नाटक सादर करतील, आपण ते नाटक पाहायला हवं. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला हवं. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हायला हवं. त्यातूनच आपलं धर्मरक्षण होणार आहे. सध्या छावा हा चित्रपट गाजतोय आणि त्या चित्रपटाने एक वेगळाच माहोल संपूर्ण भारतभर तयार केलेला आहे. एक विनंती आहे सगळ्या तमाम आया बहिणींना, कुटुंब प्रमुखांना हा चित्रपट आपल्या मुलांना मुद्दाम दाखवा. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मरक्षणासाठी, मावळ्यांच्या रक्षणासाठी, स्वराज्य रक्षणासाठी जे बलिदान दिलं त्याची आठवण, त्याची शिकवण मुलांना मिळायला हवी. यासाठी या चित्रपटाबद्दल मी जास्त सांगणार नाही, पण स्वराज्य रक्षणासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न असताना, लग्नाच्या पत्रिका वाटलेल्या गेल्या असतानाही फक्त स्वराज्याचे शिवछत्रपती यांच्या संरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि कोंढाणा किल्ला घेण्यास मदत केलेली आहे. स्वराज्यासाठी राज्य प्रथम, राष्ट्र प्रथम ही भावना सांगणार हे नाटक तुम्ही पाहणार आहात ते तुम्ही शांतताने पहा, संपूर्ण नाटक पहा एवढीच विनंती करतो. इथं थांबतोय. नाटकाचा पहिला प्रयोग असल्यामुळे इथं उद्घाटनाचं एक सत्र आम्हाला आयोजित करावं लागलेलं आहे. तुम्ही सगळे नाटकाला उत्सुक आहात. तुमची तीव्रता न ताणता मी इथंच थांबतो. धन्यवाद. काही नाट्य